समर्थ मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दासबोधासी त्वा बोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ श्रीराम नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्यात्म प्रचिती शास्त्रे सहित श्रीराम समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधाचं आणि त्या दासबोधातील पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। या समासामध्ये समर्थांनी दासबोध ग्रंथाची पूर्वपीठिका, दासबोध ग्रंथाची बैठक आणि दासबोध ग्रंथाचं मुख्य अधिष्ठान आपल्या समोर ठेवलं। जीवनामध्ये अधिष्ठानाला खूप महत्त्व आहे, कारण माणसाचं जीवन हे मुळातच भगवंताचं अधिष्ठान आहे। माणूस स्वतःला भगवंतापासून वेगळा का समजतो हेच लक्षात येत नाहीये, कारण ते त्याचं अस्तित्व आहे, त्याची ती ओळख आहे। मी कोण असा जर आपण विचार केला तर मला काही अस्तित्व होतं का? काहीही अस्तित्व नव्हतं। आत्ता काही अस्तित्व आहे का? तर आत्ता काहीही अस्तित्व नाही। भविष्यात पुढे मला काही अस्तित्व असणार आहे का? तर मला माहिती नाहीये। मग जे मला माहिती नाही ते कुणाला तरी माहिती आहे, आणि ते कुणाला तरी माहिती असणाऱ्या शक्तीचं नाव आहे भगवंत। त्या शक्तीचं नाव आहे ईश्वर, त्या शक्तीचं नाव आहे परमेश्वर। त्याच शक्तीला सद्गुरू असं म्हणतात, त्याच शक्तीला आपण आपलं दैवत असं मानतो। ग्रंथ हे दैवताच्या रूपामध्ये आहेत, ग्रंथ हे गुरुच्या रूपामध्ये आहेत। आणि इथे समर्थांनी फार सुंदर विचार आपल्या समोर मांडला। आपण पाहिलं की चिंतनामध्ये आपल्या स्वतःची ओळख आपल्याला होणं हे खऱ्या अर्थानं ग्रंथ समजावून घेण्याचं लक्षण आहे। मला माझी ओळख असत नाही, मी कोण आहे हे मला माहिती असत नाही, मी मला जे समजतो ते कधी खरं असत नाही, आणि हे खरं नाही हे लक्षात येऊनही मला ते खरं वाटतं, हे सर्वात मोठं अज्ञानाचं लक्षण असतं। आत्मज्ञान, ईश्वर, अधिष्ठान, परमार्थ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या प्रपंचाच्या आक्रमणाने, व्यवहाराच्या भौतिक विषयांच्या आक्रमणाने आम्हाला परमार्थ आमचं झाकळून गेलेला आहे। परमार्थावरती अज्ञानाचं इतकं मोठं आवरण आम्ही स्वतःहून निर्माण केलेलं आहे। वास्तविक पाहता जीव हा परमात्म्याचा अंश म्हणून जन्माला आलेला आहे। जीवाला काही अधिष्ठान होतं का? जीव ईश्वराचं स्वरूप आहे, त्या जीवाची आपली आधी कधी ओळख होती का? पण हे कितीही जीवापासून सांगितलं तरी सुद्धा मी जीवाचा विचार करत नाही आणि जीवनाचाही विचार करत नाही। जीवनाचा विचार करणं म्हणजे दासबोधाचं पारायण करणं। जीवनाची सफलता आणि जीवनाची साध्यता ज्याच्यामध्ये आहे त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद ग्रंथराज दासबोध।
म्हणून त्याचं चिंतन आपण करतो. पहिल्या समासातील ही जी ओवी आहे ती समर्थांनी आपल्यासमोर आज आपण चिंतनासाठी इथे घेतलेली आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती, अनेक ग्रंथांचा त्याला आधार घेतलेला आहे. असं नाही केलेलं की कुठल्या तरी जे मनात आलं ते लिहिलं, जे वाटलं ते लिहिलं. आपण म्हणतो ना, मला मनात आलं मी बोलून गेलो, माझ्या मनात आलं मी लिहून गेलो. त्या लिहिण्याला आणि त्या बोलण्याला काहीही अर्थ असत नाही. इथे समर्थांचं सांगणं आणि लिहिणं इतकं समर्पक आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सार्थ आहे आणि इतकं परिपूर्ण आहे. याचाच अर्थ हे लिखाण अनेक ग्रंथांच्या संमती घेऊन लिहिलेलं आहे. संमती याचा अर्थ असा, अनेक ग्रंथांचं सार समर्थांनी काढलं. नाथ भागवत घेतला असेल, रामायण ग्रंथ घेतला असेल, माऊलींची ज्ञानेश्वरी घेतली असेल, जे जे ग्रंथ महाराजांच्या वेळेला निर्माण झालेले होते, तुकारामांची गाथा, महाराजांची गाथा समर्थांनी पाहिली असेल आणि त्या गाथेतले अभंग पाहिले असतील. अभंग याचा अर्थच असा की जे कधीही भंग पावत नाहीत आणि जे सदैव अखंड आपल्याला अद्वितीय अशा प्रकारचे जीवनामध्ये तारण्यासाठी जे अभंग असतात, जे कधीही भंग पावत नाहीत, असे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग समर्थांनी कुठेतरी पाहिले असतील, अभ्यासले असतील. आणि अशा सगळ्या ग्रंथांच्या संमतीनं हा दासबोध ग्रंथ तयार झाला. म्हणून समर्थ म्हणाले, उपनिषदे आणि वेदांत श्रुतीही आधाराला घेतलेली हो. नुसतं ग्रंथ घेतलेले नाहीत, वेद, उपनिषद, सगळ्या वेदांचं सार आणि उपनिषदांचं सार मी याच्यामध्ये श्रीराम कृपेनं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर माझे समर्थ असं म्हणतात, या सर्वांच्या जोडीला मी माझी आत्मप्रचिती त्याच्यामध्ये ओतलेली आहे. माझ्या आत्म्याचं जे सांगणं आहे, जी माझ्या आत्म्याची प्रचिती आहे ना, ही आत्म्याची प्रचिती श्रीराम कृपेनं आणि श्रीरामांनीच मला त्याच्यामध्ये ओतायला सांगितली. श्रीरामांनीच माझ्याकडून ती ओंजळीतली फुलं जशी आपण भगवंताच्या त्या शंकराच्या पिंडीवरती वाहतो ना, जशी आपल्या हातानं ती चाफ्याची फुलं माझ्या सद्गुरूंच्या चरणावरती वाहतो, तशी समर्थ म्हणतात की ही श्रीरामांनी जी माझी आत्मप्रचितीची फुलं जी आहेत, ही आत्मप्रचितीची ओंजळ मी श्रीरामांच्या चरणावरती अर्पण केलेली आहे. असा उत्कट भाव आणि उत्कट भक्ती ज्याच्या अंतकणामध्ये असते त्यालाच या ग्रंथाचं अवलोकन करता येतं आणि या ग्रंथाचं सार समजतं. असा हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण या चिंतनाच्या माध्यमातून इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ